नमस्कार. तर आज मी तुम्हाला एकदम मथुरा स्टाईल पेढे बनवण्याची रेसिपी शिकवत आहे. तर त्यासाठी मी वाटीभर साखर घेतलेली आहे आणि आपल्याला साखरेचा भुरा बनवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला हे बघा, मी साखर पूर्णपणे मेल्ट झाली, खूप सारं पाणी टाकायचं नाही, थोडंसं किंचित मी यामध्ये साखर बुडण्या इतकं पाणी टाकलं आणि ते पाण्याची प्रोसेस अशी करायची की पुन्हा परत ते आपल्याला साखर ही मेल्ट, म्हणजे साखर आपल्याला पुन्हा परत त्याची साखरच बनवायची आहे. परंतु रेग्युलर सारखी होत नाही, तर आपल्याला थोडी घट्ट होत असते. हा पाक घट्ट बनवायचा आहे. तर अशा पद्धतीने पुन्हा परत त्याची आपल्याला साखर बनवायची आहे, त्याला भुरा म्हणतो. तर हा भुरा केल्यानंतर मी तो मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे, म्हणजे छान अशी फुगती ती आणि असं छान अशी पावडर तयार होती त्याची. तर तुम्ही बघू शकता, बघा किती घट्ट झाली आणि हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर त्यामुळे आपल्याला छान असं ही पावडर पेढ्यांमध्ये टाकण्यासाठी तयार होईल आपली. तर त्यासाठी मी इथे कढई गरम केलेली आहे. त्यामध्ये मी थोडंसं आपलं देशी तूप असतं गाईचं, तर ते तूप एक एक 2 चमचा फक्त टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला जे आपण साहित्य टाकणार आहे त्याला थोडंसं मॉइश्चर येण्यासाठी. त्यानंतर मी इथे गाईच्या दुधाची जी पावडर असते, दूध पावडर, जी कुठेही किराणा मालाच्या दुकानात, डीमार्टला भेटत असती, तर ती मी इथे 1 वाटी मी इथे पावडर टाकलेली आहे. आणि आपल्याला हे छानपैकी असं छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला छान भाजून घ्यायची आहे ही पावडर, जेणेकरून त्याचा टेक्स्चर असं छान पेड्यांसारखा कलर होईल आणि टेस्टला पण छान अशी लागेल ती. तर त्यासाठी मी हे सर्वही छान असं मंद आचेवरती मी हे भाजून घेतलेलं आहे ही. कारण जसं जसं आपण भाजतो ना, तसं तसं कलर चेंज होतो आणि खूप पण नाही भाजायचं, नाही तर मग त्याला तेल सुटत असतं. त्यामुळे एकदम थोडंसं तूप टाकून मी हे भाजून घेतलं. आता हे मिश्रण थोडंसं रवाळ झालं, कोरडं झालं, त्यामुळे मी थोडंसं त्यामध्ये दूध ॲड करत आहे. दूध हे आपलं रूम टेम्परेचरचंच दूध टाकायचं आहे, जेणेकरून म्हणजे त्याला थोडंसं मॉइश्चर सुटलं ना, त्याचा गोळा छान तयार होईल. तर तुम्ही बघू शकता असं छान असं ते तयार झालेलं आहे आपलं मिश्रण. मिश्रण तयार झाल्यानंतर थोडंसं जसं जसं वाटेल तसं आपल्याला पाणी ओतायचं आहे. आणि कलर तुम्ही बघू शकतात किती छान वेगळा कलर आलेला आहे याला, म्हणजे जसा पेड्यांचा असा ब्राऊन कलर असतो ना, तसा सेम अगदी त्याचा ब्राऊन कलर तयार झालेला आहे. तर त्यामुळे हे मिश्रण छान होत असतं. तर बघू शकता मी असं फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर 5च मिनटात आपल्याला हे मिश्रण छान असं थंड करून घ्यायचं आहे. तर थंड करून झाल्यानंतर हे बघा, मी जी साखर घेतलेली होती, तर ते साखर बारीक करून त्याचा भुरा तो मी यामध्ये, जसं आपल्याला जितकं गोड पाहिजे त्या पद्धतीने मी यामध्ये टाकत आहे. तुम्हाला जर खूप गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त गोड तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. हे मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला साखर यामध्ये ओतायची आहे, नाहीतर हे असं मेल्ट होतं किंवा हे मिश्रण पातळ होऊ शकतं, कारण यामध्ये दुधाची पावडर आहे. तर त्यामुळे मी हे बघा त्याचा मळून छान असा गोळा तयार झालेला आहे. तर मी त्याच्या हातावरतीच आपल्याला पेढ्याचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला गोल पाहिजे असेल तर गोल, चपटा पाहिजे असलं तर चपटा, लांब पाहिजे असेल तर लांब, जशा आकारात हवे तसे तुम्ही पेढे बनवू ठेवू शकतात. तर हे बघा, मी थोडंसं असं लांब पेढा बनवलेला आहे, जेणेकरून आपल्याला छान असे कंदी पेढे किंवा मथुरा स्टाईल पेढे. तर हे बघा, मी साखरेचा जो भुरा होता, तर त्यामध्ये थोडीशी साखर ही पेढा हा बुडवून घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला छान असं टेक्स्चर येतं आणि खायलाही खूप छान आणि दिसायलाही खूप छान असे हे पेढे होतात. तर नक्कीच तुम्ही रक्षाबंधनला ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्या गोड भावासाठी तुम्ही ही त्यांना पेढा भरवा. तर बघा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी, मला नक्कीच सांगा. आणि खूप सोपी आहे, हायजेनिक आहे आणि कुठल्याही प्रकारचं मिक्स नसणार आहे, कारण सणासुदीला खूप सारे मिक्स मिठाई असती, त्यामुळे आपल्या शरीरासाठी घातक असतं. तर नक्कीच ही रेसिपी करा.